नगरसेविका सैर शेखचा माफीनामा म्हणजे इम्तियाज जलील यांनी तेच चितावणी करून वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। शिंदे म्हणतात ठाणे भगवं, मग मुंब्रा हिरवा म्हटलं तर प्रॉब्लेम काय? भाजप शिंदेना केव्हा उचलून फेकेल कळणारही नाही, इम्तियाज जलील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकवणार का? रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय? इम्तियाज जलीलांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांनी औकादीमध्ये राहावं, तुमच्या 7 पिढ्याही महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत, खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल। शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केल्याचा फोटो, राऊतांकडून ट्विट। धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्याय देवता त्यांना क्षमा कर। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्कारावरून संजय राऊतांचं खोचक ट्विट। मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय। नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज। मुंबईमध्ये स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार। ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1 असे 13 सदस्य, एकूण सदस्य संख्या 23। पुण्यामध्ये महापौरपदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार, सर्वसाधारण सभा 6 तारखेला होणार, महापालिका आयुक्तांची माहिती। कल्याण डोंबिवलीमधील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडून मिसिंग तक्रार, सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी। बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार, संजय राऊतांची माहिती। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बसणार, शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदेंची माहिती। चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचितचे आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईत, 10 नगरसेवक ठाकरे आणि फडणवीसांनाही भेटण्याची शक्यता, 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम, खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदवल्यानं चंद्रपुरात काँग्रेसमध्ये राजकीय पेच वाढला, धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप। चंद्रपुरातील काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी, काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांची वडेट्टीवार आणि धानोरकरांची अर्धा तास बैठक। वडेट्टीवारांचा विरोध असतानाही धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह गटाची नोंदणी केली। चंद्रपुरात नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती, विजय वडेट्टीवारांचा आरोप। धानोरकरांना त्यांचा महापौर पाहिजे तर त्या संख्याबळ जुळवतील, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया। आमच्याकडील 31 सदस्यांसह वंचित आणि ठाकरे सेनाही सोबत येईल, धानोरकरांची माहिती। इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र आले, आमचे बिघडलं तर काही जणांचं फावतं। बारामतीमधल्या झेडपीच्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीमधील सभेमध्ये अजित पवारांची कार्यकर्त्यावर नाराजी, आम्ही रक्ताचं पाणी करून इथे सभेला येतो आणि कार्यकर्तेच गायब असतात, अजित पवारांचे खडेबोल। अमरावती पालिकेमधील अपयशानंतर भाजपची बैठक, पराभूत उमेदवारांसोबत मंत्री बावनकुळेंची चर्चा। पराभवाची नेमकी कारणं काय, यावर बैठकीमध्ये मंथन। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं, बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, जबरदस्ती चालणार नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा। हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही, बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सत्तेसाठी इतकी लाचारी नको, मराठी लोकांना दुय्यम समजल्यास परिणाम भोगावे लागतील, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा। तर बिहारच्या मंत्र्यांनी राज ठाकरेंचे गुण घ्यावेत, अभ्यंकरांची चौधरींवर टीका। बारामतीच्या कण्हेरीमधील मारुतीला नारळ फोडून राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेचंही आयोजन। पुण्याच्या भोरमधील शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार सुरू, विजय शिवतारेंच्या हस्ते झेडपी निवडणुकीमधील प्रचाराचा शुभारंभ। शिवसेनेशिवाय कुणीही जिल्हा परिषद अध्यक्ष बनवू शकणार नाही, शिवतारेंची प्रतिक्रिया। सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी, ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचा फोटो, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाही, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी युती, बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंची टीका। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी, तर पंचायत समितीमध्ये एकूण 5 उमेदवार बिनविरोध विजयी, भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी, कराड येळगाव जिल्हा परिषद गटामधून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तणाव कायम, यशवंत सिन्हा आणि अपक्ष उमेदवाराला सामंतांचा पाठिंबा, सूत्रांची माहिती। अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सामंतांचे अप्रत्यक्षपणे भाजपविरोधात लढण्याचे संकेत।
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का. 30 वर्षांहून अधिक काळ सहकारी असलेले पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात. काटी लाखेवाडी गटात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणेंसमोर भाजपचं आव्हान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश. पुण्यातील भोरमधल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीमधून 3 उमेदवारांची माघार. 100 उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात. परभणीमध्ये आतापर्यंत 10 उमेदवारांकडून अर्ज मागे. अनेक गटांमधील निवडणूक समीकरणं बदलण्यास सुरुवात. साताऱ्यामध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवाराची उच्च न्यायालयामध्ये धाव. कराड सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजप उमेदवार सागर शिवदास यांना 3 अपत्य असतानाही उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा आरोप. मतमोजणी केंद्रामधील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल. शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा. रुपाली पाटलांसह समर्थकांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. राज्यातील मुदत संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवर जानेवारी 2024 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये प्रशासक नेमणुकीला मान्यता. ग्रामविकास विभागाकडून आदेश जारी. प्रशासकांमार्फतच कारभार चालवला जाणार. माझ्या प्रभागामध्ये प्रशांत जगतापांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. गरज नसताना उमेदवार दिले. वसंत मोरेंचा प्रशांत जगताप यांच्यावर आरोप. अहिल्यानगर महापालिकेचे महापौर पद ओबीसी महिलेसाठी आरक्षित. महापौर पदासाठी सुनीता फुलसौंदर यांचं नाव आघाडीवर. सुनीता फुलसौंदर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयी. दाऊद दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार. मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दाऊद दौऱ्यावरून परतले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर असणार. मंत्री छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानंतर अंजली दमाने यांचा संताप. कलिना लायब्ररी प्रकरणामध्ये भुजबळ अजूनही दोषी. दमानिया कोर्टामध्ये जाणार. पनवेलच्या महापौर पदाचे दावेदार म्हणून ममता म्हात्रे यांच्या नावाची चर्चा. ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या होत्या. भाजप युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठरणार नागपूरचा महापौर. नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पदाचं आरक्षण. महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष. आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ नाशिकच्या वेशीवर. गेल्या 6 दिवसांपासून दिंडोरीमधल्या तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू होतं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईकडे कूच. मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या. एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची चाकूनं वार करत हत्या. आरोपींचा जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील पाळधीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 3 ठिकाणी चोरी. लाखोंचा ऐवज लंपास. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये वीज बिल थकबाकीवर कडक कारवाई. 536 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. महावितरणची 230 कोटी 53 लाखांची थकबाकी. वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यानं कारवाई. जळगावमधील चांडक कॅन्सर केअर रुग्णालयाची तक्रारीनंतर आरोग्य विभागाकडून चौकशी. जास्त दिवसाचं बिल घेतल्याचं आणि एकाच क्रमांकाच्या औषधाचं बिल 2 वेगवेगळ्या नावानं दिल्याचा आरोप. चांडक हॉस्पिटलमधील मेडिकलचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द. गोंदियामधील देवरीमधील धोबाटोला गावामध्ये बिअर बारच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक. तहसील कार्यालयावर मोर्चा. मंगळवारपर्यंत कारवाईचा आश्वासन. अमरावतीच्या वरुडमधील बाबुळखेडा गावात सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर. अविश्वास ठरावानंतर सरपंच मारोतराव भाकरे यांनी गुलाल उधळत रण्याचं केलं स्वागत. मनरेगा योजनेमधील कथित गैरव्यवहार उघड केल्यामुळेच ठराव आणल्याचा सरपंचांचा आरोप. जालन्यामधील अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता. अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये आणखी 4 आरोपींना अटक. जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. ई पीक पाहणी करताना त्रुटी आढळल्यानं गोंदिया जिल्ह्यातील 50,000 शेतकरी बोनसपासून वंचित. सरकारनं धान उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या वर्षी प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत जाहीर केलं होतं. जळगावमधील तापमानामध्ये मोठी घट. गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण. मात्र तापमान 8 अंशांवर गेल्यानं जनजीवन विस्कळीत. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण. गट्टू हळदीच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपयांची घट. हळद बाजारामध्ये येण्यापूर्वी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळे जिल्ह्यामधील वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा आणि मका पीक धोक्यात. पिकांवर रोगराई पसरल्यानं शेतकरी चिंतेत. हरभऱ्यावर घाटे अळी आणि मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. यवतमाळच्या प्रफुल्ल कापसे यांच्याकडून आधुनिक शेतीचा अवलंब. 12 एकर शेतामध्ये तुरीची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं. एसआरटी पद्धतीनं शेतामध्ये तुरीची लागवड. शहाद्याच्या वडाळीमध्ये माथेफिरूकडून पपई बागेचं नुकसान. अज्ञात माथेफिरूंनी 40 ते 50 झाडांच्या फळदाण कापून फेकल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्याची मागणी. नाशिकमध्ये अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम. द्राक्षांपासून बनणारी वाईन महागण्याची शक्यता. 6 महिने सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनामध्ये 60 ते 65% घट. भंडाऱ्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये रानमांजर जखमी. वन विभाग आणि फ्रेंड्स नेचर क्लबकडून रानमांजराचे रेस्क्यू.
बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये 3.5 वर्षांच्या वाघाचा मुक्तसंचार. बुलढाणा खामगार महामार्गावरून वाहनं सावकाश चालवण्याचं वन विभागाचं आवाहन. ज्ञानगंगा अभयारण्यामधून जातो बुलढाणा खामगाव मार्ग. वर्ध्यात ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून जागा उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. वाशिम जिल्ह्यामधील नाथनगरी डभा इथे यात्रा महोत्सवाची उत्साहात सुरुवात. उद्या रथसप्तमी निमित्तानं नाथ संस्थानकडून 201 क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती. जळगावच्या वाघोळमध्ये मुंजोबा महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. 26 जानेवारीला मुख्य यात्रोत्सव. भाविकांची गर्दी उसळणार. नाशिकच्या सिन्नरमधील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिरामध्ये सूर्यनमस्कारांचा जागर. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालत आरोग्याचा संदेश दिला. पुण्याच्या भोरमधील विद्याप्रतिष्ठान शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती. झेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचा स्वीप अंतर्गत उपक्रम. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हेल्मेट सक्ती. मात्र अनेकांकडून हेल्मेटचा वापर नाही. हेल्मेट सक्तीसाठी तळोद्यातील श्रीमोती प्राथमिक शाळेमधील विद्यार्थी मैदानात. कप बुलबुल उपक्रमाद्वारे जनजागृती. पुण्याच्या भोरमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पोलिसांकडून जनजागृती. रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती मोहिमेचं आयोजन. त्यावेळेला नागरिकांना वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती देण्यात आली. परळी शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा करा, अन्यथा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा. परळी तालुक्यामधल्या नागापूर धरणामध्ये 75 ते 80% पाणीसाठा शिल्लक. अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये बच्चू कडू यांच्याकडून शंकरपाटाचं आयोजन. शंकरपाटामध्ये गुलाल उधळत बच्चू कडूंची बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग. शंकरपाटामध्ये 11 लाख रुपयांची जंगी लूट. शंकरपटामध्ये महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनं बैलजोड्यांची उपस्थिती. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये 13 आखाड्यांच्या साधू महंतांकडून कुंभमेळ्याच्या कामांबाबत नाराजी व्यक्त. शासनाच्या वतीनं कोणतेही काम अद्याप सुरू करण्यात आलं नसून आखाड्यांमध्ये देखील कामांना सुरुवात नसल्याचा साधू महंतांचा आक्षेप. मिशन सुधार अभियानाअंतर्गत शिधापत्रिकांमधील मृत दुबार संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्यात येणार. नावं वगळण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असणार. जळगावच्या अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे उपशिक्षकाची नियुक्ती करत फसवणूक. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकासह 5 जणांवर गुन्हा दाखल. लाखो रुपयांचं वेतन घेऊन शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचंही. रत्नागिरीमध्ये अतिक्रमण विरोधात नगर परिषदेची धडक मोहीम. कोकणनगर, कीर्तीनगर, चर्मालय परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. भुसावळमधील हतनूर धरणाचं पाणी अखेर वरणगाव परिसरामध्ये सोडलं. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत होती. शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा. मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे ते पिंपरी फाटा रस्त्याच्या 6 पदरीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सिमेंट कॉन्क्रीटच्या महामार्गाचं निर्माण. त्यामुळे मेंटेनन्सच्या खर्चामध्ये कपात होणार. NHAIची माहिती. सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा. बोरघाटामध्ये वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न सुरू. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO अदर पुनावाला बंगळुरू संघ खरेदी करण्यास इच्छुक. 31 मार्चपर्यंत निर्णय अपेक्षित. बंगळुरू संघावर मोठी बोली लावणार असल्याचं ट्विट. अमेरिकेमध्ये हिमवादळ धडकण्याचा स्थानिक हवामान खात्याचा इशारा. एअर इंडियानं न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीहून नेवार्कला येणाऱ्या जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या. आज आणि उद्या ही उड्डाणं रद्द केल्याची माहिती. जम्मू काश्मीरच्या लडाख आणि द्रास सेक्टरमध्ये तुफान बर्फवृष्टी. श्रीनगर लेह महामार्गावर जोजिला पास परिसरामध्ये 8 ते 10 फूट बर्फ. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर. बांगलादेशप्रमाणे पाकिस्तानही T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची शक्यता. ICCनं बांगलादेशसोबत चुकीचं केलं. आम्ही आमच्या सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. जर त्यांनी नकार दिला तर आम्हीही स्पर्धेमध्ये खेळणार नाही. PCBचे प्रमुख मोहसिन नकवी यांची माहिती.